नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण, किरण शिंदे, सचिन गुंजाळ, किरण पवार, भाऊसाहेब साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, माजी आमदार विनय नातू, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सतीश धारप उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सूर्यकांत दळवी, शांताराम पवार, प्रकाश शिगवण यांच्या प्रवेशाने पक्षाला कोकणात मोठे बळ मिळणार आहे. कोकणातील विकासाचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल असेही त्यांनी नमूद केले. तर कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेले उमदे व्यक्तिमत्व अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूर्यकांत दळवी यांचे कौतुक केले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाची नवी दिशा कोकणला जर कोणी देऊ शकते तर ते म्हणजे केवळ आणि केवळ भाजप देऊ शकतो, हा विश्वास सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतोय असे सांगून सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून 52 ग्रॅम MD जप्त करून एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. खारघर परिसरात एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याकडे 52 ग्रॅम MD हा ड्रग आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत 5,20,000 रुपये आहे. अधिक चौकशीत त्याचे नाव गिडिओन इझे असून तो तळोजाचा राहणारा असल्याचे समोर आले. तो MD ड्रग्ज घेऊन खारघर परिसरात विक्रीसाठी आला होता. तत्पूर्वीच अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ तलावात साइन बोर्ड कोसळून 4 फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नेरूळच्या सीवूड्स येथील DPS पब्लिक स्कूलच्या मागे तलावाजवळ उभारलेल्या दिशादर्शक फलकावर हे फ्लेमिंगो आदळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार फ्लेमिंगो कमी अंतरावरून उडत होते आणि अंधार असल्याने त्यांना हा दिशादर्शक फलक न दिसल्याने ते फलकाला धडकून कोसळले आणि मृत्युमुखी पडले. पद्मदुर्ग जागर आणि गड संवर्धन संस्था मुरुड तसेच कोकण कडा मित्र मंडळ रायगड यांच्या वतीने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यात पद्मदुर्ग जागर सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजता किल्ल्यामध्ये पालखीचे आगमन होणार आहे. कोटेश्वरी मातेची ओटी आणि पूजन करून पालखी किल्ल्यात प्रवेश करेल. श्री छत्रपती महाराजांचा अभिषेक सोहळा, ओंकार महाराजांची आरती, त्यानंतर महाराजांच्या कार्याची आणि किल्ल्याची माहिती, शिवरायांच्या काळातील शौर्याचे खेळ, गडावर पालवी भ्रमण सोहळा संपन्न होणार आहे. तरी दुर्ग शिवरायांच्या आपल्या स्वाभिमानाचा एक दिवस इतिहासाचा साक्षी होण्यासाठी शिवप्रेमींनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अशिल ठाकूर आणि सुरेश पवार यांनी केले आहे. दरम्यान शिवप्रेमींना किल्ल्यात जाण्यासाठी आणि येण्यासाठी बोटीची व्यवस्था खोरा बंदर आणि मुरुड येथून करण्यात आली आहे. पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर सिडको विरोधातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे एकतर्फी आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती GS पटेल यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना हा मुद्दा उपस्थित करण्याचे निर्देश दिले आहेत. सिडको व्यतिरिक्त NMIAच्या एका अधिकाऱ्याची तसेच पर्यावरण कार्यकर्ते
नंदकुमार पवार यांची सुनावणीसाठी उपस्थिती आवश्यक आहे. प्रमुख सचिवांना निवेदनांवर विचार करणे आणि तिन्ही पक्षांचे म्हणणे ऐकणे तसेच शक्यतो 12 आठवड्यांच्या तर्कसंगत आदेश देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. ग्रामीण भागात देखील माणुसकी जिवंत असल्याचे चित्र नुकतेच शिरवली गावात पाहायला मिळाले. आपल्या आवडत्या गायीच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या सिकंदर पेडेकर या शेतकऱ्याने गायीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. आजारी असलेल्या गायीवर उपचाराचा परिणाम झाला नाही आणि आजारातच मृत्यू झाल्याने सिकंदर पेडेकर यांना अतीव दुःख झाले. सिकंदर पेडेकर हे शेतकरी असून त्यांना दुग्ध व्यवसायाची आवड आहे. यापूर्वी देखील त्यांच्या 2 गायी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचे देखील त्यांनी अंत्यविधी केला होता. या गायींचे देखील त्यांनी मानवी अंत्यसंस्काराप्रमाणे अंत्यविधी केला. शिवाय उत्तर कार्य देखील केले जाणार आहे. या गायीने आतापर्यंत शेकडो लिटर दूध देऊन शेतकऱ्याला आर्थिक आधार दिला होता. त्यामुळे गायीच्या मृत्यूने सिकंदर पेडेकर यांना दुःख झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे 8 वर्षीय चिमुरडीवर 49 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान पीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण तालुका हादरला असून आरोपीला फासावर चढवा अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जयपाल महादेव भनगोजी हे आरोपीचे नाव आहे. भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभातर्फे खोपोलीमध्ये ताकई येथे विठ्ठल मंदिर समोरील पटांगणावर भव्य क्रीडा महोत्सवात नमो चषक 2024 अंतर्गत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. ही 1 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान स्पर्धा सुरू राहणार आहे. प्रदेश भाजप युवा मोर्चा आणि प्रदेश भाजप यांच्या माध्यमातून युवकांना क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोतर्फे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आणि रो हाऊस भूखंडांवर बांधण्यात आलेल्या एकापेक्षा अधिकच्या सदनिकांबाबत जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सिडकोतर्फे अभय योजना 2024 राबवण्यात येणार आहे. अभय योजनेनुसार सिडको नवी मुंबई क्षेत्रात ज्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा, खत, हबी हस्तांतरण हे मावेजा वसुलीकरिता थांबलेले होते, असे सर्व भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा, खत, अभिहस्तांतरण हे मावेजा वसुलीशिवाय देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा थेट लाभ हा सर्वसामान्य सदनिकाधारकांना होणार आहे. अंदाजित 650 गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होणार असून भविष्यात विकसित होणाऱ्या इमारतीतील सदनिकाधारकांनाही याचा लाभ होणार आहे. खोपोलीतील बीनानगर प्रभागातील क्रांतीनगर येथे बांधकाम पूर्ण होऊनही सभागृहाचे उद्घाटन न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खोपोली भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना निवेदन देऊन सभागृहाचे तातडीने उद्घाटन करावे असे निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात भाजपचे खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, माजी अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, उपाध्यक्ष दिलीप पवार, वैद्यकीय सेलचे डॉक्टर बबन नागरगोजे, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख, विधानसभा समन्वयक हेमंत नांदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत लवकरच उद्घाटन करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.